नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने 8 माही गावे 12 माही करून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक 12 माही असणारी गावे 8 माही करून शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक राजकीय दृष्टीने कोंडी केली होती। सदर भागातील शेतकरी सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील, सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक स्वर्गीय दिनकरराव माने देशमुख उर्फ डीजे माने साहेब यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रमसिंह माने देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नेते, कार्यकर्ते व शेतकरी यांच्या समवेत मंत्रालयात बैठक संपन्न झाली। यावेळी जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे साहेब, कार्यकारी संचालक हनुमंत गुणाने साहेब, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता मोरे साहेब, उप अभियंता श्रवण नहार यांच्यासह माळशिरस तालुक्यातील 20 वर्ष उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित असणारे पीडित शेतकरी उपस्थित होते। जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पूर्वी 12 माही असणारी गावे 8 माही केलेली होती, ती गावे पुन्हा 12 माही केली आहेत। त्याबद्दल जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे साहेब यांचा सन्मान माळशिरस तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांच्या वतीने लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे। तर माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा नेमका काय प्रश्न आहे हे आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी माळशिरस मतदारसंघातील नीरा उजवा कालवा विभागाच्या अडीअडचणी संदर्भात शेतकरी प्रतिनिधी व अधिकारी यांच्या समवेत मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची पत्रान्वये मागणी केली होती। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी दिलेल्या पत्रातील शेतकऱ्यांची पाण्याची अडचण पाहून मंगळवार दिनांक 30/9/2025 रोजी दुपारी 3:30 वाजता मंत्रालयातील मुख्य इमारत 7व्या मजल्यावर बैठकीचे आयोजन केले होते। सदरच्या बैठकीमध्ये माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील माचनूर उपविभागाशी जोडलेल्या गावांना शेतीसाठी सध्या सुरू असलेला 8 माही पाणी पुरवठा बदलून 12 माही पाणी पुरवठा करावा, श्री क्षेत्र वशा मारुती देवस्थान या ठिकाणी पर्यटनास चालना मिळण्यासाठी नीरा देवधर कालवा वितरिका क्रमांक 52 वरील दारे नंबर 12 शेजारी नवीन दारे तयार करून 1 मीटर व्यासाची सुमारे 2100 मीटर लांब पाईपलाईन टाकून बिगर सिंचन ग्राहक म्हणून नोंद व्हावी। नीरा उजवा कालवा उपफाटा 95/3 हा पंढरपूर कार्यालयाकडून कमी करून माळशिरस पाटबंधारे विभागात सोडावा। मौजे कोळेगाव व मौजे खंडाळे येथील तलाव नीरा उजवा कालवा विभागाकडून प्रत्येक वर्षी पाण्याने भरून घेण्यात यावेत। मौजे पिलीव एस्केप नंबर 11 चेंज 138/650 किलोमीटरच्या गेटमधून कायमस्वरूपी उन्हाळ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे, इत्यादी विषयांची बैठक आपल्या दालनामध्ये आयोजित करावी, असा पत्रव्यवहार लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी केला होता। माळशिरस तालुक्याच्या पूर्व दक्षिण मधील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या नीरा उजवा विभागाच्या माचनूर उपविभागाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला असल्याने वेळापूर, निमगाव, मगराजे, तोंडले, दसूर, मळोली, तांदूळवाडी, शेंडेचिंच, धानोरे, फळवणी, कोळेगाव या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। वरील गावे गेल्या दशकापासून अचानक माचनूर उपविभागाला जोडलेली असल्याने 12 माही पाण्याची गावे 8 माही झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शेतकऱ्यांना कोणी लोकप्रतिनिधींच्या रूपाने वाली आहे का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला होता। अनेक लोकप्रतिनिधी स्वतःला स्थानिक समजत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कळवळा असणारे, माळशिरस तालुक्याचा गोरगरिबांचा तारणहार, शेतकऱ्यांचा आधारवड, सर्वसामान्य जनतेचा आरोग्यदूत, आपला माणूस कामाचा माणूस असणारे, माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणून लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवलेल्या भागाचा विकास करणारे विकासरत्न माजी आमदार राम सातपुते यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या भावी पिढीचा
कायमस्वरूपी दुष्काळ घालवून बारमाही पाण्याचा प्रश्न मिटवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज माळशिरस तालुक्यातील माचनूर उपविभागाला जोडलेली जी गावं आहेत यांना 8 महिन्यावरून या ठिकाणी 12 महिने पाणी भेटलं पाहिजे याचा निर्णय आज आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेबांनी घेतलेला आहे। आजच्या बैठकीमध्ये मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं। आपले सन्माननीय लोकप्रिय आपले आमदार राम सातपुते साहेबांनी त्या माळशिरस तालुक्यातील निरा उजव्या काल्यावरील माचनूर विभागातील गावांना पूर्वीप्रमाणेच माळशिरस तालुक्यातल्या लोकांना शेतकऱ्यांना जे 12 महिने पाणी मिळत होतं ती पूर्व त्या पद्धतीने ते 12 महिने मिळावं अशा प्रकारची विनंती केली आणि ते तर तत्त्व शासनानं मान्य केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत।